सुरुवात होते मॅचला पहिलं षटक हाताळतो पोकळेवाडी संघाकडनं. पहिला सिंडू घेऊन जातोय करण. बॅट्समन गणेश आणि राहुल. पहिले षटक मूर्ती लहान परंतु कीर्तिमान असू शकते. करण मार्गस्थ आहे. पहिलं षटक घेऊन जातोय कारण सेकंड राऊंडचा सामना पाहतोय आपण पोकळेवाडी संघाकडनं. ऑफ साईडला कनेक्ट केला. एक सिंगल धाव मिळेल का? एक सिंगल धाव मिळेल इथे आणि संघाचं खातं उघडेल. करण फाज राहुल. प्रतिम फटका सजलाय खाली. पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. झेल इथे परिणामी सुटतोय आणि टोक्याला हात प्रत्येक खेळाडूच्या. क्रिकेट खेळामध्ये चुकीला माफी नसते. झेल सुटतो आणि डोक्याला हात लागतो. 2 धाव मिळतील. धावसंख्या पुढे जाईल. अंकित होते फलकावरती 3 धावा. सहा धावांनी धावसंख्येत फर 9 धाव अंकित होत आहेत फलकावरती. आपण सातत्याने नेहमी पाहत असतो पहिल्या इनिंग मध्ये आणि सेकंड इनिंग मध्ये खूप फरक पडतो. वाह पॅसुल बॅटिंग. एक पॉवरफुल बॅटिंग आपण पाहतोय. सिंधू निघतो मैदानाच्या बाहेर. बॅट्समनच्या अंगामध्ये पॉवर आली आहे.
मारी तो शॉट पूर्व्याचा तो भूषण पाटील परदेशात हायरईट देवाचा तो मयूर बॉलर करीत साऱ्यांना नीट दिनपुरीचे बॉलर धन्यवाद धन्यवाद. खरंच इथे 120चा शूट लागला. ग्रीन सिग्नल मिळालाय राहुल. हो हो एका हाताने मारी तो छक्का सावळ्याचा किरण पवार नवा पाण्याचा पिंट्या जोशी हाय तो ऑलराऊंडर सुधीर तांडेल चस्करी एक्सप्रेस टाकी तो बॉलियर कट चिचवाडच्या आपण खरंच अप्रतिम षटक पाहिलं आणि या षटकामध्ये 4 षटकार लगावले राहुलने. कारण तो सकाळी जेव्हा आकाश अंकुश स्वतःच वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक टाकतो. आकाश आपण पाहतोय टी शर्ट वरती पहिला क्रमांक आहे. एक चाकडा पाहतोय आपण. हो हो फुल टॉस सिंधू. हो हो फुल टॉस सिंधू पुन्हा एकदा आडवी बॅटने लॉफ केला लेग साइड मध्ये आणि तितकंच वेगात क्षेत्ररक्षण झालंय. दुहेरी धाव पूर्ण होते का? 2 धाव पूर्ण होतील निश्चितप्रमाणे आणि 2 धावींनी धावसंख्येला पुन्हा एकदा आकार येतोय. धावसंख्या पुढे जाईल. 35 धावा होत आहेत. फलकर अंकित 35. ओहो आता मात्र लाईन चुकली. इथे चुकीची गोलंदाजी ठरते इथे आणि एक परिणामी धाव मिळेल. अतिरिक्त धावा पुढे जातील. 36 धावा. दुसरं षटक इथे चालू आहे आणि फलकावरती एक जणू अर्धा डोंगर आपण पाहतो. 36 धावा जर 3 षटक जर पूर्ण झाली तर निश्चितप्रमाणे मोठा डोंगर आपल्याला पाहायला मिळेल आणि हा मोठा पहिल्या गडीत अमृत परतो गणेश बाद होतोय. झाले महान आता आले जिगरबाज युवा झाले महान आता आले जिगरबाज युवा
चांगला गडी बाद झाला. पहिला पण गणेश एक चांगला चौकार लगावला होता. ओहो इनसाइड सुपर पॉइंट स्वतः चेंडू आणि षटक इथे समाप्त होत आहे. चांगलं षटक आपण इथे पाहतोय. फक्त आणि फक्त या षटकामध्ये खर्च झाल्या त्या धावा म्हणजेच अंकुशच्या 10 धावा. इथे चांगली वापसी पाहतोय. एक सफलता मिळाली. फक्त आणि फक्त 9 धावा खर्च झाल्या. चांगली बॉलिंग आपण पाहिली ते अंकुश मार्फत. तिसरं षटक आणि शेवटचं षटक घेऊन येतोय नामदेव फुकळेवाडी संघाकडनं. पहिला चेंडू नवीन बॅट्समन विष्णू मेजर. हो पूर्णपणे चुकीचं लेंथ आपण पाहतो इथे. पूर्णपणे गोल लेंथ वरती आप ट्रॅकर चेंडू होता. एक अतिरिक्त धाव आणि धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते. 37 धावा फलकावरती अंकित होत आहेत. पुन्हा एकदा बॅक फुटला जाऊन हार्ड फ्रेंच केलाय. ऑफ साइडला खेळलाय. एक धाव इथे सिंगल येते आणि धावा पुढे जातील. 38 धावा अंकित होत आहेत फलकावरती. चांगली बॅटिंग आपण आतापर्यंत राहुलच्या माध्यमातून पाहिली. 4 षटकार लगातार लगावले गेले. प्रेक्षकांना सुद्धा खुश करून ठेवलं आणि वातावरण निश्चित 5 चेंडू शिल्लक असेल राहुलसाठी. हो अष्टपैलू अंगद इनामपुरीचा देवचा वेगवान मयूर वाघमारे. रोपाली संघाचा परेश कडके आहेत रायगडचे हे उगवते तारे. इंजण संघाचा आशिष पाटील भंगारपाड्याचा सिद्धेश वास्कर. संघाच्या परेश ठाकूरचा खूपच फेमस शॉट हेलिकॉप्टर. क्रिकेटच्या विश्वात तिसरं षटक आपण पाहतोय आणि इथे नामदेवने कमबॅक केलाय. चांगला विकेट इथे मिळवला गेला. राहुल बाद झाला कारण 4 षटकार लगावले होते. हो पुन्हा एकदा इथे कमबॅक करतो आणि एक धाव मिळेल. धावा पुढे जातील. 39 धावा पाहतोय पण फलकावरती लगावल्या गेल्यात. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी इथे अंकुश ठेवलं गेलं गोलंदाजी. नामदेवने 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि 2 धावा इथे खर्च केल्या. 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील. 39 धावा पाहतोय आपण फलकावरती. पहिल्या षटकामध्ये 27 धावा आल्या होत्या. चांगला फटका सजलाय. लॉंग आउट मिड विकेट. एकच धाव मिळेल. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे तो आणि एक चांगला बॅट्समन सुद्धा आहे प्रवीण. या संघाचं नेतृत्व करतो. एक संघाचा कप्तान आहे. धावा 40 इथे पार होतो. आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ असेल. तिसरं षटक इथे चालू आहे. गोलंदाज मार्गवरती नामदेव गोलंदाज करतो. चांगलं सुरेख गोलंदाज करतो. प्रत्येक चेंडू हो आणि एकच धाव. इथे चांगला आपण फटका पाहिला होता परंतु एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातला असेल. नामदेवने सुंदर कमबॅक केलाय कारण पहिल्या षटकामध्ये जणू चांगला
हो हो. धन्यवाद. जग्गू विलियम्स फोर्ट संघाचे कर्णधार आणि साम्राट संघाचे कर्णधार. पुढे सामना तुमचा होणारा नाणेफेकीसाठी यायचंय. तीन षटक आहे तिथे. बॅट्समन जायचं. बॅट्समन लवकरात लवकर जरा सहकार्य करा. वेळेला महत्व द्या. आज आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये ही मॅच पाहतोय आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे पोकळेट संघाला 42 धावांचं लक्ष पार करायचं. त्या अनुषंगाने फलंदाजीसाठी उतारलात नामदेव आणि मोहन ही जोडी असेल. नामदेव आणि मोहन स्ट्राईकला आहे. नामदेव नॉन स्ट्राईकला आहे. मोहन सुरुवात करायची आहे. खातोली संघाकडनं सुरुवातीची बॉलिंग करतोय विष्णू मेजर. पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत आणि इथे या मैदानावरती बॉलिंग करतायत. एक चांगली बॉलिंग आपण पाहतोय. मेचेच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव चेंडू काढलाय. धावा इथे थांबतील. जर इथे नामदेवने जर धावा इथे प्रत्येक चेंडूवरती डबल धाव 2 धावा निश्चित पाहिजेत. हो चांगला फटका सजलाय. खाली शतरक्षण तैनात आहे. झेल टिपेल का? अप्रतिम झेल. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरती इथे गडी बाद होतोय. नामदेव बाद होतो. सलामीचा फलंदाज स्तंभूत परततोय. डगाव डप्पा विलेन. खेळी जंत इथे समाप्त होतोय. शेवटचा चेंडू आणि 5 धावांची गरज. यावेळेस फलंदाजाने मारलेले चेंडू आपार सीमा पार रामदेव बाबा.
पहिल्या षटक आपण पाहतोय नियंत्रित गोलंदाजी इथे पाहतोय विष्णूच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू जी सांगता झाली आणि दुसऱ्या चेंडूवरती सफलता मिळाली. चांगली बॉलिंग पाहतोय पण 42 धावांचा एक मोठा आव्हान आहे जिंकण्यासाठी पोकळेवाडी संघासमोर. हो हो कही पे तीर और कही पे निशाणा आपण पाहतोय चेंडू पडण्याआधी बॅट निघून जाते वाऱ्यावरती आणि परिणामी सुंदर चेंडूने सांगता होते सुरक्षित झोन मध्ये चेंडू जाऊन थांबतोय आणि डॉट चेंडू होतोय. पुन्हा एकदा तीच दिशा पुन्हा एकदा इथे सफल होतोय मेजर आणि धावा मात्र इथे थांबतायत. एक इथे गडी बाद झालाय सफलता मिळाले 3 चेंडू डॉट झालेत 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. एकही धाव इथे फलकावरती आपण पाहत नाही कारण अजून खातं सुद्धा उघडलेलं नाही ते पोकळेवाडी संघाचं आणि 42 धावा बनवायचे आहेत. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 42 धावा बनवायचे आहेत. हो हो आता मात्र बॅकफुटला गेला आणि वरती कनेक्ट केला चेंडू जातो बाउंड्रीच्या दिशेने चौकार जाईल का 4 धावा मिळतील का फलंदाजाला आणि परिणामी चौकार मिळेल. 4 धावा इथे येतात आणि चौकाराच्या मदतीने संघाचं खातं इथे उघडतंय. 4 धावा फलकावरती अंकित होत आहेत. पाहतोय आपण पहिलं षटक चालू आहे पॉवर प्लेचं आपण षटक पाहत असताना एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे गोलंदाजी मार्गवर शेष आहे विष्णू. ओहो पुन्हा एकदा ऑफ साईडला कनेक्ट केलाय डीप मिड विकेट एक सिंगल धाव मिळेल आणि इथे पहिल्या षटक विष्णूचं षटक इथे समाप्त होत आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा फक्त आणि फक्त फलकावरती आपण पाहतोय 5 धावा. एक सुंदर सफलता सुद्धा मिळाली आहे विष्णूला. चांगली बॉलिंग आपण पाहिली विष्णूच्या माध्यमातून. आता मात्र इथे हे कठीण समीकरण आपण पाहतोय पोकळेवाडी संघासमोर कारण प्रत्येक षटकामध्ये 18.00च्या सरासरी प्रत्येक षटकामध्ये 18 12 चेंडू आहेत आणि 37 धावा इथे काढायचे आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक षटकामध्ये या षटकामध्ये जर 18 धावा आल्या तर कुठेतरी तुम्ही मॅच मध्ये कमबॅक करा. एक शेवटचं षटक तुमच्यासाठी उडेल आणि त्या षटकामध्ये तुम्हाला 19 धावा काढायचे आहेत. तर इथे चांगली फलंदाजी करावी लागेल चांगली बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. प्रत्येक पॉइंट वरती तुम्हाला चेंडू गणेश ओहो पुन्हा एकदा सुरुवात आपण पाहतो विष्णू सारखी सुरुवात सुद्धा गणेशकडनं होते कारण गणेश सुद्धा एक चातुर्य गोलंदाज आहे चतुर्बुद्धी गोलंदाज आहे आणि माइंड सेट करून कमबॅक करतोय. स्वतःवरती विश्वास आहे आणि या विश्वासाने गोलंदाजी करतोय आणि डॉट चेंडूने सांगता करतोय. जी हा बॅकफुट वरती गेला हार्डपंच केला ऑफ साईडला कनेक्ट केला कार्पेट शॉट आपण पाहतो. एक सिंगल धाव इथे येते एक सिंगल धावने धावसंख्येत भर धावसंख्या पुढे जाईल 6 धाव होत आहेत. 10 चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे आणि जिंकण्यासाठी तुम्हाला पोकळेवाडी संघाला 36 धावांची गरज आहे. 36 रन टीम टू विन टीम टू पोकळेवाडी टीम या संघाला 36 धावांची गरज असताना एक मिसेड शॉट आपण पाहतोय लॉंगऑन मध्ये दुहेरी धावसाठी प्रयत्न असेल आणि इथे मिस फील्ड आपण पाहतोय. ट्रॅव्हल्स बरोबर झाला नाही चेंडू 2 धाव मिळतील. पुन्हा एकदा स्ट्राईक रुटेड असेल नामदेवकडे. नऊ चेंडू प्रवीण 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 34 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. साप निघून जातो आणि आपण काट्या मारतो ही अवस्था. प्रेक्षकांना मी विनंती करेन की पिवळ्या पट्टीला आणि
त्या लाल पट्टीला प्लीज धरू नका, पकडू नका, त्यावरती बसू नका. हो, ती आपली एक निशाणी आहे बाउंड्री लाईनची. हो, चांगली विकेट किंग पाहतो आपण. दुसराही ते झटका बसतोय फुगळेवाडी संघाला. बॉलिंग लाईन पण टफ आहे ना रे. एक शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल गणेश आणि न्यू बॅट्समन विलास येतोय मैदानावरती. स्वीपर पॉइंट. शतरक्षण तैनात असताना चेंडू दिसेनाचा चुकीचा शतरक्षण पाहतोय आपण. दुहेरी धावेसाठी प्रयत्न असेल. 2 धावा इथे कंप्लीट होतील का? 2 धावा निश्चित रूपाने मिळतील. 2 धावांनी धावसंख्येला आकार येतोय. धावा पुढे जातील. षटक समाप्त झालाय. धावा पुढे जाते. धावसंख्या झाली ती फलकावरती आपण पाहतोय 10 धावा. पहिल्या षटकामध्ये 5 दिल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा आपण 5 धावा इथे पाहतोय. दोघांनी सुद्धा एक एक सफलता मिळाली आणि 5-5 धावा दिल्यात. चांगली बॉलिंग आपण दोघांकडनं. सेम संतुलन सारखं आहे, समीकरण सारखं आहे. आणि तिसरा षटक टाकण्यासाठी हाताळण्यासाठी येतोय हा राहुल कातुले संघाचा. याला उस्मान पटेल नावाने संबोधतात ते मला वाटतं. लोंगट चांगला फटका आपण पाहतोय प्रवीणच्या बॅट मधनं निघालेला. एक सिंगल धाव आणि 2 धाव इथे कंप्लीट होतील. 2 धाव मिळतील. धावसंख्या पुढे जाते. 12 धाव होत आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 30 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारायचा आहे तर तुम्ही एक धाव मिळेल. धावसंख्या पुढे जाईल. 13 धावा होत आहेत. 42 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी असताना इथे 5 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावा जिंकण्यासाठी हवेत. आता मात्र मोठा ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील येते विकेट किपर कडनं, परंतु पंचांनी ती स्वीकारली नाही आणि बॅट्समन मात्र सुरक्षित आहे आपल्या जागेवरती. पुढील चेंडू भाऊचा. पुन्हा एकदा 30 दिशा आणि पुन्हा एकदा त्या स्थितीमध्ये चेंडू टाकला गेलाय. पुन्हा एकदा फेकला गेलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूने सांगता झाले. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत भाऊने आणि निश्चित 2च धावा फक्त खर्च केल्यात. आणि त्या अनुषंगाने ही आपण बॉलिंग जी पाहतोय या 41 धावा सुद्धा लगावल्या होत्या. इथे आपण पाहतो फक्त आणि फक्त 13 धावा. ऑफ साइडला कनेक्ट केलाय. एक सिंगल धाव मिळाली आणि परिणामी एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे खेळण्यासाठी. पुन्हा एकदा होणं सज्ज असेल. 100% इथे सामना खातील संघ विजयी झालाय.